प्रिय विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी मराठी विषय अध्यापन पाठात आपले स्वागत आहे. मुलांनो, आपला देश हा साधू संतांचा देश म्हणून ओळखला जातो आणि बाळांनो, आपला देश म्हणजे खेड्यांचा देश असं देखील म्हटलं जातं. पण मुलांनो, खरोखर आपला देश आज खेड्यांचा राहिला आहे का? बघा, खेड्यांची जागा मोठमोठ्या शहरांनी आज घेतलेली आहे. ज्या वृक्षराजींनी आपला देश नटलेला होता, त्या वृक्षराजींच्या जागी आज सिमेंटची जंगलं उभी राहिलेली आहेत. मुलांनो, पूर्वी आपल्या देशामध्ये झोपड्यांचं साम्राज्य होतं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. या झोपड्यांमध्ये जे सुख मिळत होतं ते आजच्या तुमच्या या सिमेंटच्या जंगलांमध्ये मिळणाऱ्या सुखापेक्षा, महालांपेक्षा कुठेही कमी नव्हतं आणि नाही. बाळांनो, हाच विचार आज आपण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या या झोपडीत माझ्या या कवितेतनं बघणार आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अर्थात माणिक बंडोजी ठाकूर एक श्रेष्ठ संत कवी आणि समाजसुधारक. अंधश्रद्धा आणि जातीभेदांच्या विरोधात त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे. देशभक्ती, अहिंसा यासाठी त्यांनी आपलं बहुमोल असं योगदान दिलं. गुरुदेव सेवा मंडळ त्यांनी स्थापन करून सामाजिक कार्य केलं आणि म्हणूनच राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा यथोचित गौरव झाला. अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली ही त्यांची प्रकाशित पुस्तके. शिक्षण, भेदाभेद आणि अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निवारण, सर्वधर्म समभाव यांविषयी कळकळीचं आवाहन जनतेला करणारा आणि अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ आजही खेडोपाडी आदरानं वाचला जातो. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख-दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीतसुद्धा शांतीसुखाचा अनुभव आणि आनंद सदैव मिळत असतो, हा विचार कवींनी या कवितेतनं मांडलेला आहे. चला मुलांनो, आपण प्रत्यक्ष कविता बघूयात. राजास जी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाली, महाल. मुलांनो, महाल या शब्दाचा अर्थ आहे राजवाडा किंवा प्रशस्त असे घर. सौख्य, सौख्य म्हणजे सुख आणि वैभव. मुलांनो, माणसाला, एका राजाला ज्या त्याच्या महालामध्ये सुख मिळत असतं, राजाला त्याच्या राजवाड्यामध्ये जे वैभव, जे सुख प्राप्त होत असतं, ती सर्व सुख झोपडीत राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला देखील मिळत असतात. म्हणजे सुख, समाधान आणि आनंद देण्याच्या बाबतीमध्ये राजवाड्यापेक्षा झोपडी कुठेही कमी नाही. झोपडीमध्ये सुद्धा सुखाची अनुभूती मिळत असते. हा भाव, हा विचार कवींना या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. कवी पुढे म्हणतायत बघा. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे,
या झोपडीत माझ्या. भूमी, भूमी म्हणजे मुलांनो जमीन. मुलांनो, जमिनीवरती झोपावं आणि आकाशाकडे असणाऱ्या ताऱ्यांकडे बघावं. हे कोठे घडतं? झोपडीच्या समोर अंगणामध्ये झोपलेल्या एका व्यक्तीला हे सर्व प्राप्त होत असतं. निवांत झोपायचं. आम्ही लहान असताना आम्हीसुद्धा खेड्यामध्येच जन्म झालेलो, वाढलेलो. अंगणामध्ये झोपायचं, बाजेवरती झोपायचं आणि आकाशाकडे बघत ताऱ्यांचं निरीक्षण करायचं, तारे मोजायचे. त्यामध्ये जो आनंद असतो ना, तो अवर्णनीय असतो. महालामध्ये, राजवाड्यामध्ये झोपलेल्या व्यक्तींना हा आनंद बहुधा कमी वाट्याला येत असावा. मुलांनो, अंगणामध्ये झोपल्यानंतर प्रभूचे नाम म्हणजेच देवाचं नाव त्या ठिकाणी घेतल्या जायचं. देवाचं भजन नेहमी या झोपडीच्या समोरच्या अंगणातनं आमचंही होत असायचं आणि कवींचंही होतं आहे. म्हणजेच कवी काय म्हणतात? अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे आणि रात्री आकाशातील चांदण्यांकडे, ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला या झोपडीत मिळते. देवाचे भजन नेहमी गात या झोपडीत मी आनंदात राहतो. मुलांनो, कवींना पुढे असं म्हणायचं आहे, पहारे आणि तिजोऱ्या त्यांतूनी होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. पहारे, मुलांनो, पहारे या शब्दाचा अर्थ आहे रखवाली किंवा राखण. पहारे आणि तिजोऱ्या. तिजोरी म्हणजे काय? ज्यामध्ये पैसा ठेवलेला असतो, ज्यामध्ये सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असतात, अशी ती पेटी, तिला तिजोरी असं म्हणतात. महालांमध्ये, राजवाड्यांमध्ये, श्रीमंतांच्या बंगल्यांमध्ये अशा तिजोऱ्या असतात बरं का. लोखंडाच्या अशा पेट्या असतात आणि त्या पेट्यांमध्ये धन अर्थात पैसा, सोनं, तत्सम इतर वस्तू ठेवलेल्या असतात आणि त्या चोरीला जाऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी पहारे ठेवलेले असतात. मग तरीसुद्धा त्या ठिकाणी चोऱ्या होतातच. कवी म्हणतात की माझ्या झोपडीच्या दाराला कडीसुद्धा नसते, किंबहुना माझ्या झोपडीला व्यवस्थित दरवाजासुद्धा नसतो किंवा माझ्या झोपडीला दार नाही, तरी देखील माझ्या झोपडीमध्ये चोरी होत नाही. मुलांनो, माझ्या झोपडीला चोरांचं भय नाही, कारण चोरण्या इतपत दौलत, चोरण्या इतपत संपत्ती माझ्याकडे नक्कीच नाही, माझ्या झोपडीमध्ये नक्कीच नाही. आणि म्हणूनच श्रीमंतांना त्यांच्या बंगल्यांमध्ये, त्यांच्या महालांमध्ये आपल्याकडचं सोनं नाणं पैसा चोरी जातो की काय, अशा प्रकारची नेहमी भीती असते. आम्हाला मात्र अशी कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. कवींना पुढे असंही म्हणायचं आहे, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीनं या वयाला या झोपडीत माझ्या. मुलांनो, तुम्हाला जर तुमच्या तालुक्याचे आमदार साहेब, तुम्हाला जर तुमच्या गावचे सरपंच, तुमचे खासदार साहेब, तुमचे मंत्री साहेब
यांना जर भेटायला जायचं असेल तर अगोदर काय करावं लागतं माहिती आहे ना? भेटण्याची अगोदर परवानगी घ्यावी लागते. कारण त्यांना तुम्ही डायरेक्ट थेट भेटू शकत नाही. आणि तसं भेटण्यासाठी तुम्हाला मज्जाव असतो. मज्जाव म्हणजे काय? बंदी. मज्जाव म्हणजे निर्बंध, अटकाव. तुम्ही त्यांना थेट भेटू शकत नाहीत. त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या महालामध्ये जाता येत नाही. पण माझ्या झोपडीत जर तुम्हाला यायचं असेल तर अशी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. तुम्हाला कुठलीही बंदी नाही. माझ्या झोपडीत येण्यासाठी ना भीती ना कुठला नियम. माझ्या झोपडीमध्ये सर्व माणसांचं आम्ही खुल्या मनानं स्वागत करत असतो. माझी झोपडी गरीब असो की श्रीमंत असो सर्वांचं स्वागत करत असते. आणि म्हणून माझी झोपडी श्रीमंतांच्या महालांपेक्षा, श्रीमंतांच्या बंगल्यांपेक्षा वेगळी आहे. तिचं महत्त्व वेगळं आहे. म्हणून मला माझी झोपडी प्रिय देखील आहे. कवी पुढे म्हणतात, महली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. महली मऊ बिछाने कंदील श्यामदाने. श्यामदाने, श्यामदाने या शब्दाचा अर्थ आहे मुलांनो काचेचा दिवा किंवा झुंबर. अनेक बंगल्यांमध्ये, अनेक राजवाड्यांमध्ये छताला झुंबर अडकवलेले असतात. काचेचे दिवे लावलेले असतात. का तर त्या घराची, त्या घरातल्या त्या खोलीची सुंदरता अधिक वाढावी यासाठी. महालामध्ये झोपण्यासाठी मऊ मऊ अशा प्रकारचे बिछाने असतात. बिछाना म्हणजे काय? अंथरूण. मग महालातील लोक या अंथरुणावरती, या मऊ मऊ बिछाण्यावरती सुखाची झोप घेण्याचा प्रयत्न करत असतात. मी काय म्हटलं? प्रयत्न करत असतात. सुखाची झोप लागावी असा त्यांचा तो प्रयत्न असतो. ती खरोखर मिळते की नाही मिळत हे मात्र ठाऊक नाही. महालामध्ये आरामासाठी हे मऊ बिछाने असतात आणि वरती कंदील, झुंबरांची रोषणाई केलेली असते, सुंदरता आणलेली असते. पण माझ्या झोपडीत मुलांनो जमिनीवर पहुडणं हाच आमच्यासाठी आनंदाचा क्षण असतो. धरणी माता ही जमीन आमच्यासाठी बिछाना आहे, आमच्यासाठी अंथरूण आहे. आणि जमिनीवरती पहुडल्यानंतर, झोपल्यानंतर जी झोप लागते ना, आहा, अक्षरशः अवर्णनीय असते. मुलांनो ती इतकी छान झोप असते की बहुधा तशा प्रकारची झोप कदाचित महालातील लोकांना येत नसावी असं वाटतं. आणि जरी येतही असेल तरी महालातील लोकांना झोपेचा जो आनंद मिळतो त्यापेक्षा कमी आनंद आम्हाला आमच्या झोपडीमध्ये नाही मिळत. म्हणजेच आमची झोपडी आमच्यासाठी सुखकारक आहे, आनंददायक आहे. कवी असंही म्हणतात, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. सुखे म्हणजे काय? आरामात. सुखे म्हणजे आरामात. तुम्हाला जर माझ्या झोपडीमध्ये यायचं असेल तर तुम्ही
आरामात येऊ शकता, सुखात येऊ शकता. माझ्या झोपडीत कुणीही प्रेमाने यावं, त्याचं स्वागत आहे. प्रेमानं जावं, त्याला आनंदानं निरोप आहे. माझ्या झोपडीत येण्यासाठी कुठली नियमावली नाही, कारण माझी झोपडी येणाऱ्याचं आणि जाणाऱ्याचं प्रेमानं आगत स्वागत करत असते. माझ्या झोपडीमध्ये येत असताना कुणावरतीही कुठल्याही प्रकारचा बोजा म्हणजे काय, दडपण नसतं, कुठल्याही प्रकारचं वजन नसतं. इथे अर्थ दडपण किंवा धाक असा आहे. माझ्या झोपडीत येण्यासाठी कोणत्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. कुणीही या प्रेमानं जा. माझ्या झोपडीमध्ये ये जा करताना कुणाच्याही मनावर कसलंही दडपण असत नाही. म्हणजे माझी झोपडी ही एक वेगळी आहे. माझ्या झोपडीचं वैशिष्ट्य वेगळं आहे. इथे आत्मीयता आहे, इथे आपुलकी आहे, इथे समाधान आहे, इथे स्वागत आहे आणि आनंदाचा निरोप देखील आहे. हे आगळं वेगळं वैशिष्ट्य कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कवी पुढे म्हणतात, पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. देवेंद्र, मुलांनो, देवेंद्र या शब्दाचा अर्थ आहे देवांचा राजा इंद्रदेव. देवांचा राजा इंद्र हे तुम्हाला नक्की माहीत असेल. माझ्या झोपडीतलं सुख बघून, सौख्य म्हणजे सुख, सौख्य म्हणजे आनंद, सौख्य म्हणजे समाधान. माझ्या झोपडीतलं सुख, आनंद, समाधान पाहिल्यानंतर इंद्रदेवांच्याही मनात एक त्यांना लाज वाटते. इंद्रदेवसुद्धा हे बघितल्यानंतर लाजतात. कदाचित हे सगळं सुखाचं साम्राज्य पाहिल्यानंतर त्यांना माझ्या झोपडीचा हेवाही वाटत असेल, नाही का? शरमही वाटत असेल, कारण माझ्या झोपडीमध्ये नेहमी सुखशांती नांदत असते. जी सुखशांती इंद्रदेवांना सुद्धा लाभत नसेल, जरी लाभत असेल तरी ती सदाची नसेल. सदा म्हणजे नेहमी, सदा म्हणजे कायम. इंद्रदेवांना कायमचा आनंद, कायमचं सुख, कायमचं समाधान कदाचित लाभत नसेल त्यांच्या महालामध्ये, पण माझ्या झोपडीमध्ये हे सुख, समाधान, आनंद नेहमी विराजे. विराजे म्हणजे शोभते किंवा नांदते. माझ्या झोपडीमध्ये कायमस्वरूपी सुख, आनंद, समाधान हे नांदत असतं. मुलांनो, कवींची लहानशी झोपडी, पण या लहानशा झोपडीमध्ये सुख आहे, शांती आहे, आनंद आहे, तो नेहमी असतो. महालामध्ये, सुखामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतात, सुखासाठी ज्या ज्या काही गोष्टी असतात, त्या गोष्टी कदाचित झोपडीमध्ये नसतीलही, पण झोपडीतलं सुख हे महालापेक्षा तसूभरही कमी नाही. झोपडीतल्या वैभवाचं कवींनी हे जे वर्णन केलेलं आहे ते अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये आहे. मुलांनो, झोपडी ही आपल्या खेड्याच्या संस्कृतीचं एक मोठं भांडार म्हणावं लागेल. ग्रामीण संस्कृतीतील झोपडी हा एक महत्त्वाचा घटक म्हणावा लागेल. आजही तुम्ही झोपडीमध्ये राहून बघा, झोपडीमध्ये झोपून बघा. झोपडीमध्ये झोपण्यासाठी तुम्हाला छताला फॅनची आवश्यकता नसते,
खाली तुम्हाला मऊ अंथरुणाची गरज नसते, तरीसुद्धा तुम्हाला झोपडीमध्ये जी झोप मिळेल ती सुखाची असेल. जो तुमचा आराम होईल तो अवर्णनीय असेल. असतील सुख महालांमध्ये, पण त्या महालांमधल्या सुखांपेक्षा झोपडीमधली ही सुख कुठेही कमी नाहीत. मुलांनो, सुख आणि आर्थिक सुबत्ता कवी म्हणतात यांचा कुठेही संबंध नसतो. महालातील लोक श्रीमंत असतात, त्यांच्याकडे पैसे असतात, सुबत्ता असते, म्हणून कदाचित ते सुखी असतील. पण झोपडीमध्ये राहणारा मनुष्य, तो पैशानं जरी श्रीमंत नसेल, त्याच्याकडे जरी धन दौलत नसेल, म्हणून तो सुखात असणार नाही असं अजिबात होऊ शकत नाही. झोपडीतला मनुष्य सुद्धा सुखाने राहतो, आनंदात राहतो त्याच्या झोपडीमध्ये. कारण सुख आणि दुःख या माणसानं मानलेल्या भावभावना आहेत. तुम्ही कशामध्ये सुख मानता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही झोपडीमध्ये सुखानं राहिलात, झोपडीमधलं तुमचं वास्तव्य तुम्ही आनंददायक पद्धतीनं त्या ठिकाणी व्यतीत केलं तर निश्चितपणे झोपडीमध्ये तुम्ही सुखी राहाल, समृद्ध जीवन जगू शकाल. आणि हाच शांती सुखाचा अनुभव आणि आनंद या ठिकाणी आपल्यासमोर कवींनी उलगडलेला आहे. या प्रस्तुत कवितेतून कवींचा हा विचार निश्चितपणे आपल्याला वेगळा विचार देऊन जातो. सुख आणि अर्थ, आर्थिक सुबत्ता या दोन भिन्न बाजू आहेत, त्यांचा कुठेही संबंध नसतो. हा विचार या ठिकाणी कवींनी व्यक्त केलेला आहे सुंदर रीतीनं. मुलांनो, ही कविता या ठिकाणी संपलेली आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. पुन्हा आपण नवीन पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.